सांगत असतात। आता जी एक अडचण माझ्याकडे त्यांनी व्यक्त केलेलीच आहे की या ठिकाणी काल तुम्ही जो काही प्रकार केला जेसीबी वगैरे आणण्याचा, त्याच काही इतकी काही आवश्यकता नाही। हे चीफ ऑफिसर आहेत तिथं, त्यांना माहिती आहे कुठं कोणाची कशी काय जागा आहे, ते आपण देतात त्याप्रमाणे ते होतं। तर या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित जर आपण मदत केली, आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी मागवा किंवा बुलडोजर मागवा, ती काही हरकत नाही। परंतु हे प्रदर्शन या ठिकाणी देवाच्या मंदिराजवळ काही बरोबर होत नाही। या ठिकाणी सूचना केली, सांगितलं तर आमच्याकडचे सर्व लोक या ठिकाणी आहेत का, कारण तो व्हिडिओ मी जेव्हा पाहिला मोबाईल, जेसीबी आलेला आहे, पीआय आलेला आहे, डीवायएसपी आलेले आहे, अधिकाऱ्यांचा ताफा आणि कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांमध्ये बाचाबाची, हा प्रकार काही बरोबर नाही। प्रत्येक वेळेस बोलण्याची मला या ठिकाणी गरज पडते, ही गरज या ठिकाणी पडायला नको। या ठिकाणी सर्व गोष्टी काही कायद्याने चालतात असं काही नाही। या ठिकाणी यात्रा लावतात, 15 दिवसासाठी या ठिकाणी येतात, आपलं कुटुंबाची उपजीविका भागावी यासाठी या ठिकाणी व्यवसायाला येतात, 100-100, 200, 300 किलोमीटरनं येतात आणि या ठिकाणी यात्रेमध्ये आपले दुकान थाटतात आणि त्यांना जर अशा अडचणी होत असतील तर ते काही मला योग्य वाटत नाही। गेली अनेक वर्ष या ठिकाणी यात्रा भरते, अनेक वर्ष या ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। ही यात्रा कायदा सुव्यवस्थेमध्ये या ठिकाणी पार पडते, शांततेत पार पडते। या ठिकाणी अधिकाऱ्यांना विनंती आहे की काही असलं तर तुम्ही आणि त्या मंडळांमध्ये एक समन्वय असला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा करून जर मार्ग काढला, किंवा या नगराचे नगराध्यक्ष गोपीसभाई आहेत, काशीराम दादा आहेत, मी भेटलो तर मी आहे, आम्ही पण या ठिकाणी मार्ग काढू शकतो, प्रांत साहेब आहेत, तहसीलदार आहेत, सीओ साहेब आहेत, एकत्र चर्चा करून जर हे केलं तर सर्व योग्य होऊ शकतं। कारण कसं आहे, तुमची नाराजी परत परत घेणं काही बरोबर नाही। तुम्ही काही ठेका घेतलेला नाही नाराजी करण्याचा, तुम्ही पण एक व्यक्ती आहात, तर तुमच्याबद्दल परत परत जी नाराजी होते, यापूर्वी मंगलची सुरक्षी आले काय, ते पूर्वी कोणते पीआय डिवाइस आले, सर्व आले, परंतु असा घोळ होत नाही। मागच्या वेळी पण झाला ना आताही झाला। आपण सर्व गोष्टी कायद्याने या ठिकाणी करत असतो, बरोबर कायदा बरोबर आहे। या ठिकाणी चक्र्या सोरट वगैरे प्रत्येक जुगार खेळतात, ते कायदे आहेत का, तो कायदा आहे का, त्यांना परवानगी देणं कायदा आहे का, गावागावांचे धंदे सट्टे मटके जे चाललेले आहेत ते कायदा आहे का, या ठिकाणी खपून जाणार नाही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं राज्य आहे, हिंदुत्वाची सरकार आहे। या ठिकाणी हिंदुत्वाच्या कुठल्या कार्यक्रमाला या ठिकाणी अडचण करण्याचं काही कारण नाही, मित्र आम्हाला योग्य तो विचार या ठिकाणी करावा लागेल। मी एक पक्षाच्या हिंदुत्वादी पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं, म्हणून मी या ठिकाणी बोलतो। या ठिकाणी सर्व समोपचाराने सर्व गोष्टी होऊ शकतात। या ठिकाणी आपलंच खरं हे असं सामोरे चालणार नाही, कारण मी एकटं यासाठी बोलतो नाही, मी बोलत राहतो। माझे काही 2 नंबर नाही, 2 नंबरवाले मी काही फोन करत पण नाही। त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था राखलीच गेली पाहिजे। तुमच्या मागे सर्व मंडळी जी आहेत खंबीरपणे उभे राहतील, सरकार सुद्धा तुमच्या मागे राहील। या ठिकाणी सर्व आपण कायदा सुव्यवस्थेमध्ये करा, बेकायदेशीर काही करावा समाज काही म्हणणं नाही, परंतु सर्व कायदेशीर व्हावा। आणि या ठिकाणी शनी मंदिर, या खंडेराव मंदिरांचे जे विश्वस्त आहे खूप मेहनतीने पोटतिडकीने करतात, कधी कधी त्यांना रवी येऊन जाते सांगताना, तिथलं तर रास म्हणजे इथं माणसाने पण अपमान जे असते त्यांचे होतात, हे बरोबर नाही। या ठिकाणी फजे घालत अनेक दिवसापासून बसतात, कोणी त्या ठिकाणी भंडारा देतो, त्या कोणी अगरबत्ती विकतो, कोणी नारळ विकतो, त्यांनाही आपण त्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करतो। तसं काही करू नका। या ठिकाणी प्रोटोकॉलच्या बाहेर असेल किंवा या ठिकाणी विषयांतर मी या ठिकाणी बोलत असेल, मला कल्पना आहे, मी जास्त बोलतोय, विषयांतर बोलतोय, परंतु परत परत असं बोलण्याची आम्हालाही या ठिकाणी काही आवश्यकता पडू नका। चला या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, दुकानदारांनाही विनंती करतो की प्रशासनाने सांगितलेल्या त्याप्रमाणे आपण पण पालन करा। रस्त्यात या ठिकाणी भाविकांना त्रास होणार नाही त्या दृष्टीने आपल्या दुकानही त्या ठिकाणी लावताना थोडंसं नियमाप्रमाणे या ठिकाणी करा। लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता असला पाहिजे त्या दृष्टीने करा। आणि या ठिकाणी मी सांगेन की या ठिकाणी सप्ते पत्ते जुगार जे काही चक्र्या चुकऱ्या ते चालत असतील ते तात्काळ बंद करावं, नाही तर मी संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गर्दीपर्यंत तक्रार करेल। आणि गावात सुद्धा सर्व 2 नंबरचे धंदे हे सुद्धा बंद करा, कानावर जर आलं तर मी या ठिकाणी तक्रार करेल। या ठिकाणी 273 वर्ष इतिहास असलेलं आपलं मंदिर आणि हा यात्रोत्सव, ऐतिहासिक यात्रोत्सव या निमित्तानं मी या ठिकाणी तमाम नागरिकांना या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या खंडेराव बाबा विकास मंडळ
इतिहास असलेल्या आपल्या शिरपूरच्या कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे आमदार माननीय काशीराम दादा पावरा या ठिकाणी उपस्थित या शहराचे माझे नगराध्यक्ष मान्य भूपेशभाई पटेल आणि मनापासून ज्यांना या कार्यक्रमामध्ये आनंद झाला, हास्य आलं, ते हसणारे मान्य तुषार भाऊ रंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित या पोलीस स्टेशनचे डीवायएसपी मान्य गोसावी साहेब, प्रांताधिकारी मान्य मंडलिक साहेब, नगर परिषदेचे चीफ ऑफिसर माननीय सरोदे साहेब आणि ज्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचं या ठिकाणी यात्रा उत्सव होतो आहे, ते शिरपूर पोलीस स्टेशनचे पीआय माननीय कांतीलाल पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व मंचावर बसलेले तोला मोलाचे सन्माननीय माझे जुने मित्र, शिवसेना ज्यांनी या तालुक्यामध्ये वाढवली ते आमचे शिवसेनेचे राजू टेलर, बोंगे महाराज, शनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मांडे एनडी नाना पाटील, सर्वांची नावं घ्यावं. सर्व मंचावर उपस्थित तोला मोलाचे सर्व सन्माननीय मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व स्तरातील विविध पदाधिकारी, मान्यवर मित्रांनो आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलं, या खंडेराव बाबा विकास ट्रस्टचे अध्यक्ष मान्य कैलास दागाड, उपाध्यक्ष संजय बोवासापुरे, सर्वांचे नावं घेता येतील परंतु वेळ जाईल, त्याच्यामुळे सर्व सन्माननीय ट्रस्टी मित्रांनो, मागासे सूत्रसंचालन करणाऱ्यांनी खूप चांगलं सूत्रसंचालन केलं. मला यापूर्वी वाटत होतं की सूत्रसंचालन आर.सी. पटेल मधलं कोणतरी शिक्षकच चांगलं करू शकतो किंवा क्यूईपी मधला शिक्षकच चांगलं करू शकतो, पण त्यापेक्षाही उच्च दर्जाचं ज्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केलं, कुठल्या संस्थेत, वर्षी आश्रम शाळेत, सरकारी आश्रम शाळेत, त्यांची या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. मला बरेच काही बोलायचं होतं परंतु भूपेशभाई माझे बरेचसे मुद्दे त्यांनी आटपून घेतले, तरी बोलायला उठवलं म्हणून काहीतरी बोललं पाहिजे, म्हणून या ठिकाणी बोललंच पाहिजे. तसं शिरपूरची ख्याती आणि इतिहास हा या ठिकाणी आध्यात्मिक मार्गावर चालणारा आहे, देवधर्म मानणारा आहे, धर्मावर चालणारा आहे. या ठिकाणी 273 वर्षापूर्वी राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर निर्माण केलं. ऐतिहासिक मंदिर हे पुरातन मंदिर आहे. त्याचप्रमाणे खालचं गाव बालाजी आणि वरचं गाव बालाजी हे सुद्धा ऐतिहासिक मंदिर या शिरपूरमध्ये आहेत. या ठिकाणी या तालुक्याची ओळख या मंदिराच्या नावानं या ठिकाणी होते. आणि पूर्वी 2 गाव होतं, खालचं गाव, वरचं गाव. वरच्या गावच्या बालाजी, खालच्या गावच्या बालाजी, म्हणजे देवाच्या नावानं आतापर्यंत शिरपूरचं नाव हे लौकिक होताना आज सुद्धा आहे. असं हे आध्यात्मिक सुबत्ता असलेलं हे तालुका असल्यामुळे आणि या तालुक्याचे आमदार हे सुद्धा आध्यात्मिक असल्यामुळे कुठल्याच गोष्टीचं या ठिकाणी अडचण या ठिकाणी होत नाही. या ठिकाणी अनेक गोष्टी जरी या ठिकाणी सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितले, परंतु मला एक गोष्ट आठवते. पूर्वी खूप पाऊस या ठिकाणी पडत होता आणि त्या पावसाचं पाणी थेट या किनाऱ्याच्या वरती या ठिकाणी येत होतं. गावात थांब ठिकाणी ते पाणी वरती येऊन गावात शिरत होतो आणि दुकानदार आपल्या दुकानदाऱ्या आवरत होते. आणि त्या काळामध्ये
या ठिकाणी खंडेराव महाराजांचं आराधना केली जायची की देवा आमचं संरक्षण करा. त्यावेळेस ते पाणी उतरतानाही यांनी पाहिलेलं आहे. असं हे जागृत देवस्थान या ठिकाणी आहे. आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी या मंडळाचे विश्वस्त खंडेराव बाबा विकास मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी काम करत आहेत. म्हणजे ते बेरोजगार आहेत, रिकामे आहेत, त्यांना काही काम नाही असं नाही. तर सर्व ते आपापल्या व्यवसायामध्ये आपापल्या व्यस्ततेमध्ये असतानाही या ठिकाणी या यात्रेसाठी 15-20 दिवस खर्ची करतात. आणि त्या ठिकाणी भूपेशभाई आपण सर्वांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे की आपल्याला मंचवर बसवतात, आपण एकच दिवस येतो, काही तास येतो आणि ते अनेक वर्ष या ठिकाणी सांभाळतात. एक महिना या ठिकाणी तयारी करतात.